आणि आता इतर काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा चीफ सिक्युरिटी ऑफिसर आहे असं सांगून राजबीर चावला नावाच्या एका भामट्याने नागपूरमध्ये फसवणूक केलेली आहे। ठिकठिकाणी फिरून अनेक सराफा व्यापाऱ्यांना त्याने गंडवल्याचं समोर आलंय। राजबीर चावलाने आपली 7,50,000ची फसवणूक केल्याची तक्रार 2 व्यापाऱ्यांनी अंबाझरी पोलिसांकडे केली आहे। राजबीर चावला स्वतःला नितीन गडकरी यांचा चीफ सिक्युरिटी ऑफिसर आहे असं सांगायचा। मला तुमच्या मालकासोबत बोलायचं आहे असं सांगून स्वतःसाठी लाखो रुपयांचे दागिने घ्यायचा असंही सांगायचा। त्यासाठीचं पेमेंट चेकच्या माध्यमातून करेन असं तो म्हणायचा। नागपूरच्या एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानामध्ये जाऊन राजबीर चावलाने ही पद्धत वापरली असता तिथल्या दुकान मालकाला काहीशी शंका आली। त्याने चौकशी केली। राजबीर चावला नावाचा कोणताही चीफ सिक्युरिटी ऑफिसर गडकरी यांच्याकडे नसल्याचं स्पष्ट झालं आणि आपलं बिंग फुटेल हे राजबीर चावलाच्या लक्षात आल्याच्या नंतर त्याने लगेचच पळ काढला आणि रेल्वे स्टेशन गाठलं। बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास तो रेल्वेनं नागपूरमधून पळून गेला असंही तपासामधून समोर येत आहे। राजबीर चावलाच्या विरोधामध्ये सीताबर्डी आणि अंबाझरी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेत। नागपूर पोलिसांचं पथक आता दिल्लीला रवाना होत आहे आणि आरोपीचा शोध घेतला जाणार आहे। सायंकाळी आम्हाला एक तक्रारदार आले। पोलीस स्टेशन अंबाझरीच्या हद्दीमध्ये एलडी चौकाच्या बाजूला कोठारी ज्वेलर्स आहे। त्या ज्वेलर्सचे मालक कोठारी यांनी फोन केला की त्यांच्या दुकानामध्ये एक केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांचं नाव घेऊन त्यांचं सिक्युरिटी एजन्सीचा चीफ आहे असं सांगून त्यांनी त्यांच्याकडे जवळजवळ 31 ग्रॅम म्हणजे 2,57,000 रुपयाचं 2 चेन सोन्याच्या खरेदी केल्या आणि साहेबांची ओळख सांगून त्यांनी त्या ठिकाणी ते चेक दिला आणि पेमेंट कॅश किंवा इतर कुठलेही ऑनलाईन पेमेंट न करता चेकद्वारे पेमेंट केलं। नंतर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आम्ही त्याच्यावर ठगबगत चिटिंग चा गुन्हा दाखल केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।